Hello children, how are you? How are you today? I am good, I am well. What about you? हॅलो मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आहे मराठीचा तास आणि या मराठीच्या तासाला आपण शिकणार आहोत म्हणजे आपण आपला दुसरा धडा चतुर बकरे शिकलेलो आहोत. आणि मला माहिती आहे तुम्हाला चांगला समजलेला आहे आणि तुम्हाला आता याचे प्रश्नांची उत्तरं पटापट देता येणार आहेत. तर चला मग वेळ न घालवता आज आपण आपला धडा दुसरा चतुर बकरे याचे प्रश्न उत्तरं सोडूया. म्हणजेच स्वाध्याय एक्सरसाइज सोडवणार आहोत, प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत. तर पहिल्यांदा आहे मौखिक. त्याच्यामध्ये गाव कसे होते, किती बकरे होते, भांडणामुळे काय होते, या प्रश्नांची उत्तरं ओरली द्यायची आहेत, तोंडाने द्यायची आहेत, लिहायची नाहीत. गाव कसे होते, चला शोधा. गाव कसे होते, कसे गाव होते? गाव खूप लहान होते. कसे होते? लहान होते. लहान शब्द लिहायचा. ओके. तर चला, किती बकरे होते? बकरे किती होते? 2 बकरे होते. भांडणामुळे काय होते? काय होते? नुकसान. इथे काय दिलेलं आहे? भांडणामुळे. तात्पर्य भांडणामुळे लाभ न होता नुकसान होते. नुकसान होते हा शब्द यायला पाहिजे. म्हणजेच मुलांनो, आपल्याला आपला जो धडा आहे तो 3 वेळा वाचायचा. बोट ठेवून व्यवस्थित वाचायचा. जसं की खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, असं एकदम एक एक शब्द व्यवस्थित वाचला ना की आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पटकन देता येतं. तर तुम्ही वाचणार ना? चला आता आपण प्रश्न 1 एका वाक्यात उत्तरे लिहा. बघूयात. अरुंद पूल कुठे होता? नदीवर फळीचा अरुंद पूल होता. एका बकऱ्याला कुठे जायचे होते? एका बकऱ्याला एका तीरावरून दुसरीकडे जायचे होते. पुढचा प्रश्न काय आहे? दोन्ही बकरे कुठे आले? दोन्ही बकरे पुलाच्या मधोमध आले. कुठे? मधोमध. चौथा, समंजसपणा कोणी दाखवला? बकऱ्यांनी समंजसपणा दाखवला, बोकडांनी नाही दाखवला. दोन्ही बोकडांमध्ये भांडण कशामुळे झाले? एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जाताना पहिले कोण जाणार? मी जाणार, मी जाणार करत त्यांच्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. पहिले कोण जाणार यावर दोन्ही बोकडात भांडण झाले. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गावातून नदी वाहत होती. ते दोघे पुलाच्या मधोमध आले. एक बकरा खाली बसला. दोघांनीही तो पूल पार केला. दोन्ही बोकडात भांडण जुंपले. चला पुढच्या पानावरचे प्रश्न बघूयात आपण. प्रश्न आहे तिसरा, चूक की बरोबर ते लिहायचं आहे. एक मोठे शहर होते. चूक, कारण एक छोटे गाव होते, एक लहान गाव होते. एका बकऱ्याला एका तीरावरून दुसरीकडे जायचे होते. बरोबर. बकऱ्यांनी पूल पार केला. बरोबर. बोकड समुद्रात पडले नाही. समुद्राचं वर्णन तर धड्यामध्ये आहेच नाही, नदी दाखवली आहे ना. बोकड समुद्रात पडले. चूक. प्रश्न चौथा, समानार्थी शब्द लिहा. नदी, नदीला बोलतात सरिता. भांडण म्हणजे तंटा. गाव म्हणजे ग्राम आणि तीर म्हणजे काठ. प्रश्न 5वा, विरोधार्थी शब्द लिहा. लहानच्या विरुद्ध मोठे, अरुंदच्या विरुद्ध रुंद, खालीच्या विरुद्ध वर, उठलाच्या विरुद्ध बसला. प्रश्न 6वा, वचन बदला. पूल, पूल. उडी, उड्या. व्हेरी गुड. नदी, नद्या. फळीचं काय होणार? फळ्या. व्हेरी गुड. सगळे हुशार आहात मुलांना तुम्ही. प्रश्न 7वा, लिंग बदला. बकरा, त्याचे काय होणार लिंग? बकरी. बोकड, बोकड शेळी. चला पुढचा प्रश्न 8वा, इंग्रजीत अर्थ लिहायचा. लहानला काय बोलतात? स्मॉल. स्पेलिंग लिहायचं SMALL. प्रश्न दुसरा, एकदा म्हणजे वन्स, ONCE. वेळ म्हणजे टाईम, TIME टाईम. भांडण, फायटिंग, FIGHTING फायटिंग. प्रश्न 9वा, वाक्यात उपयोग करायचा आहे.
आता इथे काही शब्द दिलेत त्याच्यावरून वाक्य बनवायचं. कोणत्याही प्रकारचं साधं सिंपल छोटंसं वाक्य तुम्ही बनवू शकता. पूल, तुमच्या वाक्यामध्ये फक्त पूल हा शब्द यायला हवा. गावातील पुलाखालून नदी वाहते. गावातील पूल खूप छोटा आहे. मी पुलावरून शाळेला जातो. आमच्या गावामध्ये एक छोटासा पूल आहे. कोणतंही वाक्य तुम्ही बनवू शकता. फक्त जे तुम्हाला लिहिता येईल छानसं छोटंसं बनवायचं. प्रश्न 9 मधील दुसरा, खाली. आता खाली शब्द तुमच्या वाक्यात यायला हवा. टेबलाखाली मांजर बसली आहे. आता टेबलावर मांजर बसलेले आहे. टेबलाखाली पेन पडला आहे. टेबलाखाली खेळणं पडलं आहे. फक्त खाली शब्द यायला हवा. पुलाखाली बस उभी आहे. काहीही लिहू शकता. फक्त हा शब्द यायला हवा. तिसरा, तीर. दोन्ही तीरावर झाडे आहे. तीरावर आंब्याचं झाड आहे. कोणतंही वाक्य तुम्ही बनवू शकता. फक्त हा शब्द यायला हवा. प्रश्न 10, शब्द शुद्ध करून लिहा. शुद्ध म्हणजे बरोबर, म्हणजे ग्रॅमॅटिकली मिस्टेक. म्हणजेच काय, व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर ते वाक्य तो शब्द चुकीचा असतो. काना, मात्रा, हुकार, वेलांटी त्याला दिलेली नसते किंवा जास्त दिलेली असते, तर तो शुद्ध करून लिहायचा. दोघे, आता दोघे असा नसतो, तर दोघे असा असतो, घ असतो. नदी, नदीला पहिली वेलांटी नसते, दुसरी वेलांटी असते नदी. पूल, दुसरा हुकार असतो पूल. आता दोनही, तुम्हाला दिसलं नाही. दोघे, ग हा नसतो, दोघे. नदी, दला पहिली वेलांटी नसते, दुसरी असते. पूल, पला पहिला उकार नसतो, दुसरा असतो. अशा पद्धतीने दोनही हा शब्द न आणि ह जोडलेला असतो, दोन्ही. बोकळ, बोकळ नसतो, ड असतो, बोकड. आनंदी, आनंदी या शब्दामध्ये हा न बाणाचा नसून नळाचा असतो, आनंदी. या पद्धतीने. तर चला पुढे आहे कृती म्हणजे ॲक्टिव्हिटी. आता इथे काही शब्द दिलेले आहेत जे समूहवाचक शब्द, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये तुमचे मराठीचे शिक्षक याच्यातील कुठलाही शब्द देतील. जसं की गुरांचा कळप असतो, म्हणजे जे ग्रुपने असतात ना त्यांना काय बोलतात, की गुरं खूप साऱ्या गायी एकत्र असतील तर त्यांना काय बोलतात, कळप. जसं तुम्ही राहता ना फ्रेंड्स ग्रुपने, मग तुमचा ग्रुप बोलतात ना. जेव्हा तुम्ही 10 मुलं एकत्र बसता, समजा की तुम्ही टिफिन खायला बसलात 4 जण, म्हणजे तुमचा ग्रुप झाला. तसं फुलांचा गुच्छ असतो, किल्ल्यांचा जोडगा असतो, मुलांचा घोळका, ताऱ्यांचा पुंज, हरणांचा कळप, लाकडांची मोळी, लाकडांची मोळी घेऊन जातात ना तसं. गवताचा असतो भारा, विद्यार्थ्यांचा गट, जसं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता ग्रुप. माणसांचा असतो जमाव, माणसं जमा होतात म्हणजे जमाव. द्राक्षांचा असतो घोस किंवा आपण घड बोलतो. उंटांचा असतो तांडा, ऊसाची असते मोळी, वह्या पुस्तकांचा असतो गठ्ठा, पक्ष्यांचा थवा, मुंग्यांची रांग, फळांचा ढीग आणि वाद्यांचा वृंद. आता इथे काही शब्द, काही वाक्य दिलेत, सेंटेन्स दिलेत. खालील वाक्य सुंदर अक्षरात लिहा. म्हणजे जे वाक्य दिलेलं आहे तेच वाक्य जसंच्या तसं एकदम सुंदर अक्षरात लिहायचं आहे. आणि अक्षर जर तुमचं थोडंफार खराब असेल तर अक्षर तुमचं छान सुंदर होण्यासाठी डेली धड्यातील कोणतेही 5 वाक्य लिहायची. दुरेगी वहीमध्ये एक घनदाट जंगल होते, सेम तसंच लिहायचं. काना, मात्रा, वेलांटी चुकवायची नाही. खूप सुंदर अक्षरात लिहायचा प्रयत्न करायचा. एक घनदाट जंगल होते, भांडणामुळे लाभ न होता नुकसान होते, भांडणामुळे लाभ न होता नुकसान होते. अतिशय सुंदर अक्षरात लिहायचा प्रयत्न करायचा आहे. तर मुलांनो, मला आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला खूपच उपयोगी पडेल परीक्षेसाठी, प्रश्नांचे उत्तरं लिहिण्यासाठी. तर पुढच्या तासाला आपण आपला धडा 3 रामचे चातुर्य या धड्यावरच्या प्रश्नांचा अभ्यास करूयात. तोपर्यंत
खूप सारा अभ्यास करा, छान राहा, छान खेळा, रडायचं नाही, छान छान अभ्यास करायचा आणि मोठ्यांचं ऐकायचं आणि कधीही भांडण करायचं नाही.